हॅलो फ्रेंड्स, मी भारती. वेलकम टू भारतीज फूड सिक्रेट्स. आजच्या रेसिपीसाठी मी इथे 1 कप मूग घेतले. हिरवे सालीची मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळीला तुम्हाला कमीत कमी 2 तास भिजत घालायचं आहे, किंवा सकाळच्या गडबडीत तुम्हाला नाश्ता किंवा टिफिनसाठी रेसिपी करायची असेल तर तुम्ही रात्रभर भिजत घालू शकतात. आता ही मूग डाळ छान भिजली आहे. त्याला आपण एका चाळणीमध्ये काढून त्याचं एक्सेस पाणी काढून टाकलं आहे. त्याला मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, आलं घातलं आहे, कोथिंबीर घातली आहे. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीने कमी जास्ती करू शकतात. 1 चमचा जिरं घातलं आहे. याला सगळ्याला आपल्याला मिक्सरमधनं असंच नुसतं वाटून घ्यायचं आहे. पाणी घालायची आवश्यकता नाही आहे. नुसतंच एकदा वाटून घ्या. आणि आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे. बाकीच्या साहित्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, त्याला स्लाईसमध्ये कट करून घेतलं आहे. तसंच 1 मीडियम साईजचा टमॅटो घेतला आहे. तुम्ही कांदा खात नसाल तर कांदा स्किप करू शकतात. आता कांदा टमॅटो घालून पण याला छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे. कांदा आणि टमॅटोमध्ये जे मॉइश्चर होतं त्याच्यामध्येच आपली ही डाळ वाटली गेली आहे. आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. त्याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेणार आहोत. मी इथे 1 कप किसलेलं गाजर घातलं आहे. माझ्याकडे हिरवे वाटाणे होते, मी त्यांना क्रश करून घेतलं आहे. सुकलेला कढीपत्ता आहे, तो हाताने क्रश करून टाकायचा आहे. तुमच्याकडे ताजा कढीपत्ता असेल तुम्ही चिरून घालू शकतात. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडी चव वाढवण्यासाठी चिली फ्लेक्स घातलेत. आधी आपण मिरची घातली होती हे लक्षात राहू द्या. आणि आता त्याच्यामध्ये धणेपूड घालून त्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, काहीतरी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या भाज्या घालू शकतात. आता आप्पे पात्रामध्ये थोडं तेल घालून त्याच्यामध्ये आपल्याला आणखी त्याची पौष्टिकता वाढवण्याकरता आपण थोडं तीळ घालून घेतलं आहे. तीळ थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण आता आपलं ह्याचे तयार मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत. ही रेसिपी तुम्ही वेट लॉससाठीही वापरू शकतात. ह्यात म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी करून खाऊ शकता. आता याला गॅसची फ्लेम लो करायची आहे व 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघा छान शिजलं गेलं आहे. तर त्याची साईड पलटी करून घ्यायची आहे. वाव, तीळ लावल्यामुळे काय सुंदर त्याला टेक्स्चर आलेलं आहे. तीळ घातल्याने त्याची पौष्टिकताही वाढलेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. लहान मुलं असतील, घरात वयोवृद्ध असतील तर त्यांनाही तुम्ही रेसिपी देऊ शकतात. नाश्त्यासाठी बनवू शकतात, टिफिनला देऊ शकतात. तसं रात्रीच्या जेवणासाठीही तुम्ही हे आप्पे करू शकतात. तुम्हाला आप्पे नको असतील तर तुम्ही याचे छोटे छोटे उत्तप्पे पण करू शकतात, किंवा इडली स्टाईलमध्ये लावून त्याची इडलीही वाफवू शकतात. असे आपले हे पौष्टिक हिरव्या मूग डाळीचे आणि भाज्यांचे आप्पे तयार झालेले आहेत. कुठल्याही चटणीबरोबर सर्व करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.